नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पॉपलेट फ्राय. त्याच्यासाठी मी 4 मोठे पॉपलेट घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे वाटण बनवून घेतलं. लाल तिखट मसाला, हळद, मीठ, चिंचेचा कोड आणि बनवलेलं वाटण हे पॉपलेटमध्ये घालायचं आहे. पण एका बाजूला मी इकडे तवा गरम करत पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण ते पॉपलेटमध्ये सगळं मटेरियल घालणार आहोत आणि त्याच्यावरून चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित पॉपलेटला लागेल असं मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे मिक्स करून झाल्यानंतर रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित त्याला लागेल असं दाबून दाबून घ्यायचं, म्हणजे रवा पॅनवर सुटणार नाही. सगळ्या पॉपलेटला व्यवस्थित लावून आणि तेल घालून पॅनवर ते सोडायचे आहेत. त्याच्यानंतर व्यवस्थित शिजून झाल्यानंतर ते पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर आपले इकडे पॉपलेट रेडी झालेले तुम्हाला दिसतील. बघा कसे क्रिस्पी आणि छान असे पॉपलेट रेडी झालेले आहेत. पण ह्या पॉपलेटच्या बरोबर आपण बनवणार आहोत सोबतच तांदळाची भाकरी. ती सुद्धा मी तुम्हाला इथे या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर बघा आता मी तांदळाची भाकरी बनवणार आहे. इथे पॉपलेट व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. आता बनवूया तांदळाची भाकरी. इथे मी पीठ घेतलेलं आहे, पाणी उकळवून त्याच्यावर त्याला आमच्याकडे त्याला ओतलावणी म्हणतात, ते घेतलेलं आहे. आणि पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर ते मळून घ्यायचं, व्यवस्थित त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि मग भाकरी बनवण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. एक गोळा घेतलेला आहे. जेवढी मोठी भाकरी बनवायची असेल तेवढा मोठा गोळा घ्यायचा आणि भाकरी लाटायला सुरुवात करायची. आमच्याकडे पोलपाट आणि लाटण्यावर भाकरी लाटली जाते. तवा गरम झालेला आहे, त्यावर आपण भाकरी घालणार आहोत आणि भाकरीवर वरून व्यवस्थित सगळ्या भाकरीला लागेल असं पाणी लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर भाकरी 10 ते 20 सेकंद भाकरी एका बाजूनी भाजून झाली आणि बघा कशी भाकरी आपली भाजून रेडी झालेली आहे, टम फुगलेली आहे आणि अशा प्रकारे आपली भाकरी बनवून रेडी झालेली आहे.